नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहोत जी पेपर सिरीज चालू आहे आपली क्लास 8चा समेटिव्ह इव्हॅल्युएशनचा पार्ट 2 हा होणार आहे, की ज्यामध्ये मी तुम्हाला समोरचा क्वेश्चन देणार आहे. तुम्ही या अगोदर पार्ट 1 नसेल बघितला, लवकर जा ना. काय करताय की पार्ट 1 बघा, त्यामध्ये मी खूप जो क्वेश्चन नंबर 1 आहे तो कव्हर अप केलेला आहे. बघा, हा आता पार्ट 2 होणार आहे. खूप साधा आणि सोपा पेपर आहे. सो इझी तुम्हाला 15 एप्रिलला हा पेपर जसा जसा पेपरमध्ये बघायला मिळणार आहे. सो लवकर जा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि पार्ट 1 अजून बघितला नाही तर जा लवकर पार्ट 1 बघा, तेव्हाच पार्ट 2 बघायला या. कारण पार्ट 1 शिवाय तुम्हाला पार्ट 2 काही समजणार नाही. सो 15 एप्रिल रोजी हाच पेपर येणार आहे. पण मला त्या अगोदर तुमचा सपोर्टची थोडीशी गरज आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक लाईक करा, लवकर व्हिडिओला लाईक करा. लाईक केल्यानंतर एक हाईपचं बटन दिसेल तुम्हाला, एक हाईपचं बटन प्रेस करा. म्हणजे जेवढे पण तुमचे मित्रमैत्रिणी बघतायत त्यांना पण सगळ्यांना फायदा होईल. होऊ द्या सगळ्यांना फायदा. सो एक लाईक करा आणि एक हाईपचं ऑप्शन दाबा, लवकर दाबा. दाबलं का? ठीक आहे, मी थांबलोय. लाईकचं ऑप्शन दाबा, लवकर 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 दाबा, मी थांबलोय. ठीक आहे, ओके. आय थिंक मी ॲझ्युम करतो की तुम्ही लाईकचं ऑप्शन दाबलं असेल आणि एक हाईपचं ऑप्शन दाबून द्या अजून पण नसेल दाबलं तर. हाईप दाबल्यानंतर तुमच्या सगळ्या मैत्रिणींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर होतो आणि फोर्स होतो त्यांच्या फीडमध्ये जाण्यासाठी. ठीक आहे, बघा क्वेश्चन नंबर 1 मध्ये तुम्हाला इंट्रोडक्शन ऑफ बेसिक्स होतं, की ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे, की कशा प्रकारे तुम्हाला ओरल आहे आणि प्रॅक्टिकल क्वेश्चन विचारला जाणार आहे. हा पॅटर्न आहे, हा पेपर आहे आपला 15 एप्रिल रोजी विचारला जाणार आहे, जसा पेपर परीक्षेमध्ये विचारला जाणार आहे. बघा, आता क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपण बघणार आहोत. बघा, आपण स्क्रोल डाऊन करूया. क्वेश्चन नंबर 3 बघा. क्वेश्चन नंबर 3 हा म्हणजे हा समोरचा क्वेश्चन आहे. यामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे, इफ इफ दिस एक्सपेंडिचर ऑफ पेनिक रुपीज 1240 फॉर वन स्टुडंट, व्हॉट इज द टोटल एक्सपेंडिचर फॉर द 138 स्टुडंट्स. व्हॉट इज द एक्सपेंडिचर, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्सपेंडिचर विचारली आहे तुम्हाला. ठीक आहे, तर इथं आन्सर करू शकतो आपण. इफ द एक्सपेंडिचर फॉर पिकनिक्स is rupees 1240 for the one student, what is the total expenditure of 180 student. तर आपल्याला काय करायचं आहे, जेवढे स्टुडंट एक्सपेंडिचर आहे ना पिकनिकचे त्याला मल्टिप्लाय बाय जेवढे स्टुडंट आहे त्याला मल्टिप्लाय करायचं आहे. तुमचा आन्सर येऊन जाईल. सो आपण केलं तर आपला आन्सर आलेला आहे 1,71,120. ठीक आहे, तर सेकंड क्वेश्चनमध्ये तुम्हाला विचारलेलं आहे बघा, जी मध्ये तुम्हाला विचारली एक व्हॅल्यू विचारलेली तुम्हाला. तर मी तर इक्वेशन दिलेलं आहे, ते इक्वेशनमध्ये तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. बघा, मी सॉल्व्ह पण करून दाखवलेलं, तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम होणार नाही. फक्त तुम्ही सपोर्ट करा, व्हिडिओ लाईक करा आणि थोडा व्हिडिओ व्यवस्थित दिसत नसेल तर क्लॅरिटी वाढून घ्या, तिथं ऑप्शन आहे तुम्हाला. ठीक आहे, तर बघा लास्टच आहे जे ऑप्शन आहे, कन्वर्ट गिवन डिराइव्ड फंक्शन. ठीक आहे, बघा किती छान प्रकारे मी आन्सर करून दिलेला आहे. तर हा झाला आपला क्वेश्चन नंबर 3. हा आपण पूर्णपणे इथं बघितलेला आहे. यानंतर पण आपली पेपर सिरीज चालू होणार आहे. यानंतर पार्ट 3 येणार आहे. पार्ट 2 झाल्यानंतर पार्ट 3 येईल. असे 6-7 पार्ट येणार आहे आपले. सो त्यामध्ये तुमचा पुरा पेपर कव्हर होणार आहे आणि लास्टच्या वेळेस आपण पूर्ण पेपर एकासाठी अवेलेबल तुम्हाला शक्य झालं तर करून देऊ. इफ तुम्ही पार्ट बघा, लवकर होता अपलोड. आणि ठीक आहे सर, आता इथंच थांबूया. चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग दिस पार्ट 2 व्हिडिओ.